नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज 22 जून सोमवार. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. खूपच एकदम कंटाळवाणे आणि फ्लॅट मार्केट होते. निफ्टी आज गॅप अपनी जरी ओपन झाला तरी 24,108 आणि 24,141 हे आपण एक रेजिस्टन्सची रेंज ड्रॉ केली होती. निफ्टीने सकाळी-सकाळी तर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलनी ती लेव्हल ब्रेक केली. पुन्हा 24,141 या लेव्हलला जाऊन प्राइसनी त्याच ठिकाणी ट्रेड करत होती. पुन्हा 24,141 ही लेव्हल ब्रेक केली, प्राइस वर गेली. पुन्हा तो सपोर्ट ब्रेक केला. पुन्हा 24,108 या लेव्हलला प्राइस ट्रेड करत होती आणि 24,141 आणि 24,108 याच लेव्हलमध्ये एक चॅनेल तयार केला होता मित्रांनो. 12 वाजून 5 मिनिट ते आपण या ठिकाणी पाहत आहोत जवळ-जवळ 3 वाजून 5 मिनिट. 3 तास या ठिकाणी मार्केट मित्रांनो ट्रेड करत होतं. म्हणजे मार्केटमध्ये फारशी मूव्हमेंट नव्हती. एकदम कंटाळवाणं आणि साइडवेज मार्केट होतं आणि बंद होताना प्राइसनी हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकदम कंटाळवाणं आणि साइडवेज मार्केट होतं. मित्रांनो, अशा मार्केटमध्ये कॉल रायटर असतात. ऑप्शन सेलर्सला या ठिकाणी फायदा होतो, कारण की मार्केटमध्ये जर मोमेंट नसेल, तर आपल्या प्रीमियम मित्रांनो प्राइस जरी त्याच ठिकाणी ट्रेड करत असली, तरी आपला प्रीमियम डिके होतो, कमी-कमी होत जात असतो. तर अशा पद्धतीने आजचं मित्रांनो ट्रेडिंग झालेलं आहे. तर मित्रांनो, उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर उद्या आपलं प्लॅनिंग काय असणार आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करू. मित्रांनो, 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ बनवले नाही, कारण की टेक्निकली थोड्याशा अडचणी होत्या, त्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर मित्रांनो, उद्यासाठी आपण कसा प्लॅन करणार त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो, चॅनेलवरती नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, निफ्टी आता जर आपण पाहिलं 24,102ला बंद झालेला आहे. निफ्टी जर मित्रांनो खाली आला, मार्केट जर गॅप डाऊननी जर पडलं, तर 24,000 ही लेवल पूर्वी पण आपण सांगितलेली आहे, खूप महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट आहे आणि या लेव्हलवरनं प्राइस मित्रांनो हमखास बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी ओपन इंटरेस्ट सर्वात हाय आहे. त्यामुळे जर प्राइस उद्या 24,000 वरती आली, तर या ठिकाणी मित्रांनो एखादी बुलिश कॅन्डल जर झाली किंवा एखादा हॅमर झाला सपोर्ट लेव्हलला, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि त्याच मित्रांनो जी काही कॅन्डलचा प्रकार तयार होईल, हॅमर तयार होईल किंवा एखादी बुलिश एनगल्फिंग तयार होईल, त्याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो सपोर्टला आपल्याला खाली स्टॉप लॉस लावायचं आहे. छोटंसं स्टॉप लॉस असणार आहे आणि वरती मित्रांनो आपल्याला मोठं टार्गेट इंट्राडेला पाहायला मिळू शकतं. आणि उद्याच्याच वीकली एक्सपायरीमध्ये मित्रांनो आपल्याला ट्रेड करायचं, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मोमेंट आपल्याला कॅच करता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो 24,000 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 24,000 लेवल जर ब्रेक केलीच, मार्केटमध्ये मित्रांनो जर सेलिंग प्रेशर वाढले, तर निफ्टीची नेक्स्ट लेवल आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो ड्रॉ करूया. 24,900 मित्रांनो या लेवलपर्यंत प्राइस खाली येऊ शकते. जर या लेवलला 24,000ला जर ब्रेक केलं, तर खालचा सपोर्ट मित्रांनो 24,914 आहे. पण या ठिकाणी स्ट्राँग सपोर्ट आहे. प्राइस इथूनच बाउन्स बॅक झालेली आहे 2 वेळा. त्यामुळे या लेवलला मित्रांनो प्राइस येऊन पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते इथून सुद्धा. तर या अशा लेवल मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात. ज्या ठिकाणी स्ट्राँग सपोर्ट असतो किंवा स्ट्राँग रेजिस्टन्स असतो, त्या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी आपण सेलचा ट्रेड घेतला असेल, तर या ठिकाणी आपल्याला टार्गेट बुक करावे लागते. किंवा आपण या ठिकाणी मित्रांनो बाय केलं आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स असेल, तर आपल्याला या ठिकाणी टार्गेट बुक करावं लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं थंब रूल पण तेच सांगत आहे, की सपोर्ट लेव्हलवरनं आपण नेहमी बायिंग अपॉर्च्युनिटी पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि रेजिस्टन्स लेव्हलवरनं आपण नेहमी सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहण्याचा प्रयत्न करायचा. जर मित्रांनो निफ्टी जर वर गेला, तर कुठपर्यंत वर जाऊ शकतो? तर सर्वप्रथम मित्रांनो 24,110 ही लेव्हल खूप महत्त्वाची आहे. आज काही लेवल चॅनेल बनवलेलं मित्रांनो आज दिवसभरात. तर प्राईस जर या लेवलला आली, तर या ठिकाणी पुन्हा धडकून रिटेस्ट करून खाली पडू शकते. पुन्हा 24,000 वरती मार्केट यायला बसले. जर मित्रांनो या लेवलला जर ब्रेक केले, रिटेस्ट करून वर गेली, तरच मित्रांनो आपल्याला बायिंग स्ट्रेंथ पाहायला मिळेल. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल. मग मित्रांनो
प्राईस 24,141 ही लेव्हलसुद्धा ब्रेक करेल, कारण की उद्या विकली एक्सपायरी आहे. मार्केटमध्ये मित्रांनो एक जोरदार मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग प्राईस 24,190 या लेव्हलपर्यंत पण जाऊ शकते. तर अशा पद्धतीने निफ्टी वर जाऊ शकतो मित्रांनो. ट्रॅप कुठं करू शकतो? तर ट्रॅप करण्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईस जर गॅप अपनी ओपन झाली उद्या, तर या लेव्हलला प्राईस सपोर्ट घेईल आणि रिटेस्ट करून जर वर आली, तरच प्राईस वर जाईल मित्रांनो. अदरवाईज जर हा सपोर्ट ब्रेक केला आणि रिटेस्ट करून खाली आली, तर समजायचं की या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलेला आहे ब्रेकआउट दाखवून. आणि मित्रांनो या ठिकाणी सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच्याचवरती जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आला, तर याच्याचवर स्टॉप लॉस असेल. पुन्हा मित्रांनो 24,000 पर्यंत प्राईस खाली येताना दिसेल. या लेव्हलवरनं प्राईस पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते. ही लेव्हल रिटेस्ट करून किंवा सडनली ब्रेक झाली, मोठी मूव्हमेंट आलीच, तर प्राईस 23,900 पर्यंत खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने निफ्टी आपल्याला मित्रांनो ट्रॅप करू शकतो. तर या ट्रॅपमधनं वाचण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय मित्रांनो, सपोर्ट लेव्हलला बाईंग अपॉर्च्युनिटी पहा, रेजिस्टन्स लेव्हलला सेलिंग अपॉर्च्युनिटी पहा. तर अशा पद्धतीने निफ्टीचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. तर उद्या मित्रांनो जर ट्रेड करताना उद्याच्याच एक्सपायरीचा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. 200 पॉईंटवरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन मित्रांनो उद्याच्याच एक्सपायरीचा 21 जूनची एक्सपायरी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने उद्याचा मित्रांनो आपला प्लॅन असणार आहे. आपल्याला कुठे ट्रॅप व्हायचं नाही. छोटासा स्टॉप लॉस लावायचा आहे सपोर्ट लेव्हलला जर प्राईस आली आणि मित्रांनो रेजिस्टन्स लेव्हलपर्यंतचं आपलं टार्गेट असणार आहे. रेजिस्टन्सवरनं मित्रांनो आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायची. सपोर्ट लेव्हलचं आपलं टार्गेट असणार आहे. तर मित्रांनो असं आपलं प्लॅनिंग असणार आहे. तर बँक निफ्टीचं मित्रांनो आपण आता ॲनालिसिस पाहूया. बँक निफ्टी पण आपण पाहिलं तर मित्रांनो फारशी काही अशी मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. तर बँक निफ्टीचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स पहिले ड्रॉ करूया. 58,000 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो याच लेवलवरनं प्राईस खाली पडलेली आहे. रिव्हर्स फिरलेली आहे आणि आज पण पाहिलं तर 58,000च्या लेवलवरनं प्राईस पुन्हा टेस्ट करून तिथनं खाली आलेली आहे. म्हणून मित्रांनो नेहमी सांगतो राउंड फिगर जी लेवल असते 58,000, 58,500 किंवा 57,500, 57,000 या लेवलला प्राईस ज्या वेळेस येईल, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स ची लाईन टाकायची असते. कारण प्राईस तिथून सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकते. त्यानंतर मित्रांनो प्राईस जर खाली आली तर 57,800 हा एक सपोर्ट आहे. आणि या ठिकाणी प्राईस मित्रांनो तुम्ही पाहिलं तर वर गेलेली आहे सपोर्ट घेऊन आणि आज पण मित्रांनो त्याच लेव्हलवरनं प्राईस वरती गेलेली आहे आणि पुन्हा दुपारनंतर पुन्हा ही लेव्हल खूप महत्त्वाची 57,800. त्यानंतर अजून एक मित्रांनो लाईन ड्रॉ करूया आपण. आजचा जो काही स्विंग लो बनवलेला आहे डे लो, तिथे एक लाईन टाकायची आहे कारण इथून पण प्राईस मित्रांनो उद्या बाउन्स बॅक होऊ शकते वरच्या साईडला आणि प्राईजने मित्रांनो अजून जर खाली आली, तर कालचा फ्रायडेचा मित्रांनो लो 57,465 हा खूप महत्त्वाचा आहे आणि प्राईस जर मित्रांनो वर गेली, तर त्याचे रेजिस्टन्स काय आहेत? त्यासाठी आपण थोडासा टाईम फ्रेम वाढवूया. बँक निफ्टी मित्रांनो आता हाय लेवलला ट्रेड करत असल्यामुळे मागील मित्रांनो आपण पाहिले तर 3-4 महिन्यांच्या हायच्या वरती मित्रांनो प्राईस आता ट्रेड करत आहे. तर याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही सपोर्ट घेतलेलं हे ग्रीन कॅन्डल आहे बघा. 58,400 या लेवलला प्राईस आलेली होती. सपोर्ट घेऊन वर गेली. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 59,200 या लेवलला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहणार आहे. तर प्राईजने मित्रांनो उद्या
गॅप अपनी जर प्राईज ओपन झाली, निफ्टी बँक निफ्टी गॅप अपनी ओपन झाला, तर 58,000 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईज या लेवलला टेस्ट करून रिटर्न खाली येऊ शकते. जर मित्रांनो या लेवलला ब्रेक केले, रिटेस्ट करून जर वर आली, तर समजायचं की बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आपल्याला बाईंग स्ट्रेंथ पाहायला मिळेल. मग याच सपोर्टच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस असेल आणि 58,400 आपलं इंट्राडेचं अपसाईडचं टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं मित्रांनो उद्या. त्यानंतर जर खाली आली प्राईस मित्रांनो, गॅप डाऊननी पडले, सपोज मार्केट जर गॅप डाऊननी पडले, तर 57,800 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी मित्रांनो प्राईस ट्रेड करून एखादा हॅमर वगैरे झाला किंवा एंगल्फिंग झाला, बुलिश एंगल्फिंग, तर प्राईज मित्रांनो इथून पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते. कारण या ठिकाणी सपोर्ट लेवल आहे आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पुन्हा प्राईस 58,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा इथून मित्रांनो प्राईस खाली पडू शकते. ज्या वेळेस प्राईस सपोर्ट लेवलला येईल, बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघायची. रेजिस्टन्सला आली की मित्रांनो सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. सपोर्टवरनं बाय केलं तर रेजिस्टन्सला सेल करायचं आहे आणि रेजिस्टन्सवरनं सेल केलं तर मित्रांनो सपोर्टला आल्यावर आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. तर मित्रांनो बँक निफ्टीचे असे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत, महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. बँक निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, समजा हा रेजिस्टन्स उद्या ब्रेक केला, बायर्सला मित्रांनो या ठिकाणी प्राईस ट्रॅप करेल, प्राईस या ठिकाणी ट्रेड करेल, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून जर खाली आली, तर समजायचं की या ठिकाणी बायर्स ट्रॅप झालेले आहेत. प्राईस मित्रांनो जोरदार खाली पडताना आपल्याला दिसेल. या ठिकाणी मित्रांनो जे आपण स्मार्ट ट्रेडर आहोत, आपण या ठिकाणी सेलची पोझिशन घेणार. म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन बाय करणार. आपलं पहिलं टार्गेट 57,800 असणार आहे आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली, तर प्राईज मित्रांनो 57,700 पर्यंत येईल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केले, तर मग इंट्राडेमध्ये मित्रांनो फायनल 57,465 हे सेल साईडचं टार्गेट असेल बँक निफ्टीचे. त्यानंतर बँक निफ्टी आणखीन मित्रांनो ट्रॅप कुठं करू शकतो, जर गॅप डाऊननी पडलं मार्केट, बँक निफ्टी याच्या खाली गेला, 57,800च्या पण खाली मित्रांनो ओपन झाला, ट्रेड करेल मित्रांनो. त्यानंतर प्राईस 57,700 पर्यंत पण येईल मित्रांनो. या लेवलला पुन्हा 800च्या ब्रेक करेल, प्राईस वरती येईल आणि पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून खाली आली, तर मित्रांनो समजायचं की सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे. तात्पुरता प्राईज मित्रांनो इथून बाउन्स बॅक झालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करेल, पुन्हा प्राईज या ठिकाणी सेलिंग दाखवेल आणि या सपोर्टला ब्रेक करून 57,465 पर्यंत प्राईस जोरदार खाली पडताना आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने प्राईज आपल्याला ट्रॅप करू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बँक निफ्टीचे सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. बँक निफ्टीमध्ये पण उद्या ट्रेड करायचं झालं तर 200 पॉईंट वरचा ITM इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने उद्याचा आपला मित्रांनो प्लॅन असणार आहे. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. सपोर्ट लेवलच्या तिथे प्राईज आली की वाट पहा, पेशन्स ठेवा आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्या कुठे ट्रेड घेऊ नका किंवा सपोर्ट ब्रेक झाल्या लगेचच ट्रेड घेऊ नका. प्राईज मित्रांनो आपल्याला अडकवण्याचा ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा पद्धतीने उद्याचा मित्रांनो आपला प्लॅन आहे आणि उद्याचा ॲनालिसिस आपण केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उद्याचा जर प्लॅन केला, तर उद्या आपल्याला हमखास प्रॉफिट होऊ शकते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.